उठल्या उठल्या सकाळी पराक्रम करून घेतलं आहे काय तो नंतर सांगतलंच. पण त्याआधी माझं नाव रेखा, मी गोव्याक राहतोय. सकाळी उठल्याबरोबर पहिला काम असतं त्या म्हणजे झाडांका पाणी घालणं आणि दारावर पाणी शिंपडणं. आज ना गुरुवार असल्यामुळे मस्तपैकी घर पुसान काढलं, दारार हळदीचं लेपण करून छान अशी रांगोळी काढलं आहे. तुमका सांगतंय, दारार रांगोळी घातले ना काय असला भारी वाटतं ना. पूर्ण दिवसभर मूड एकदम फ्रेश राहता आणि रांगोळी घालताना मन शांत झाल्यासारखे वाटतं. हातात रंग आणि मनात आपलं क्रिएटिव्ह मूड, खतरनाक कॉम्बिनेशन. रांगोळी किती पण साधी असान दे, पण ती जेव्हा आपल्या हातान आपण जेव्हा घालतो ना तेव्हा त्याची ब्युटी ना वेगळीच दिसता. कारण त्यात फक्त रंगच नाही तर आपलं वेळ आणि मेहनत पण असता. खूप दिवस झाले माझ्याकडे पिवळो रंग नाही असा. पिवळो रंग माका खूप लायक. माझ्याकडे जे रंग असत त्याच्यातच मी हल्ली ॲडजस्ट करतं. तर काय असतं ना, आमका बायलांका सगळीकडेच ॲडजस्ट करूचं लागता. आज ना मुलांच्या टिफिनसाठी पोहे दिलं आहे आणि मी आणि गोवान पण नाश्त्याक पोहेच खाल्लं. आणि आज ना मी नाश्त्याक धारवाड पेढो ट्राय केलं आहे. एकदम अप्रतिम टेस्ट. काय असा ना, मुलांच्या आणि गोवाच्या पोटाची सोय केली ना काय आम्ही आमची कामं करूक मोकळी. कारण मुलं आणि नवरो खुश तर आम्ही बायला पण खुश. तर पराक्रमाचा म्हणशात तर असा झाला की कोथिंबीर कट करता करता बोट कट करून घेतलं आहे. असे पराक्रम माझ्याकडसून होईतच असतात. आणि ह्या बघा आमच्या सुंदरी मॅडम एकदा जाग्यार बसल्या काय कसाच हलाचा नाही. कधी कधी माका डाऊट मारता की इतको आळशीपणा ह्या आमच्याकडून शिकला काय, पण करतलंय काय. कितकोय आळशीपणा केल्यान तरी आमका आमचा सुंदरी खूप आवडता. तर कसं वाटलो आजचं व्लॉग कमेंट करून सांगा. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.